मी वसिष्ठ मुनींना प्रभू रामचंद्रांना जे योग ज्ञान दिले होते त्याबद्दल समजू इच्छिते, कारण आम्ही त्यांना बाय बर्थच भगवंत समजतो. तर जे योग त्यांनी शिकवले त्याच्या अकॉर्डिंग कैवल्य ज्ञान तर प्राप्त झालं ना. म्हणजे प्रभू रामचंद्रांना भगवंत मानता की वशिष्ठ मुनींना? नाही, प्रभू रामाला भगवंत मानतो. बरोबर आहे. आता प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मुनींकडून ज्ञान मिळालं होतं. हा, कैवल्य ज्ञान. हो, तेच ज्ञान तर आत्मज्ञान होतं. नंतर ते केवल ज्ञानापर्यंत पोहोचले आणि मोक्षास गेले प्रभू रामचंद्र. तर तेच ज्ञान उद्या मिळेल तुम्हाला, परवा. नाही, ते तर मी घेतलेलंच आहे, पण त्यांच्या आत्म्याच्या अवस्थेबद्दल जाणण्याची इच्छा आहे. 4 प्रकारच्या अवस्था सांगितल्यात ना. स्पष्ट वेदन होतं आधी. जेव्हा आपल्याला प्रचिती येते की मी शुद्धात्मा आहे, भारती नाही, तेव्हा आपल्याला प्रचिती झाली आहे, जागृती सुरू होते. आता जितक्या फाईलींचा समभावाने निकाल करत जाऊ आणि फाईल जेव्हा कुठली दखल करणारी फाईल राहणार नाही, तेव्हा आपला स्पष्ट अनुभवाच्या आपण स्टेजमध्ये पोचू. ती दुसरी स्टेज येते. आणि तिसरी स्टेज आहे सिमंदर स्वामींच्या चरणावर पोचू, तेव्हा केवल ज्ञान होईल आणि निर्वाण होईल. ती चौथी स्टेज आहे. या 4 स्टेजेस आहेत आत्म्याच्या. आणि व्यवहारात म्हणायचं तर पहिली जीवात्मदशा होती आपली, अज्ञानता ती सुटली, आता अंतरात्मदशा आली आहे. आता जेव्हा आपण सगळ्या फाईल्स पूर्ण करू तेव्हा परमात्मा दशेपर्यंत पोचू. हो, तर म्हणजे प्रभू रामाला जे कैवल्य ज्ञान झालं रामचंद्रांना, ते वशिष्ठ मुनींच्या थ्रू झालं होतं ना? नाही, त्यांना आत्मज्ञान वशिष्ठ मुनींच्या थ्रू झालं. नंतर ते स्वतःच्या पुरुषार्थाने जेवढी कर्म संपवत गेले तेवढं केवल ज्ञान झालं. नंतर निर्वाण होऊन मोक्षास गेले. ही सुरुवात त्यांच्या कृपेने झाली, हे तर करेक्टच आहे. हो, तेच मला समजायचं. हो, योग्य आहे. थँक्यू. हां, जय सच्चिदानंद. हां, बोला. पूज्यश्री, तुम्हाला हात जोडून प्रणाम. बोला. आम्ही झाशीचे राहणारे आहोत, पण दिल्लीत राहतो. आम्ही तुम्हाला टीव्हीत खूप पाहायचो, निरुमाचं, आणि मग तुमचे आत्ता बघतो. पण आम्ही विचार करत होतो की आम्ही तर इथे कधी नाही येऊ शकणार. आम्ही कधी विचारच केला नव्हता की आम्ही तुमच्या समोर येऊ. माहित नाही कसे आलो आम्ही. मी पण विचार केला नव्हता, पण आलो. कितीतरी लोकांना मी ओळखतही नाही, तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सगळे मला ओळखता. आता आमची ही ओळख झाली आहे, कारण टी व्हीवर घर बसल्या बसल्या तुम्हाला, तुमच्या घरी मी येतच राहतो, निर्मा येत राहतात. पूज्यश्री, आम्ही तर रोज बघतो तुमचं, आमच्या चॅनलवर रोज तुम्ही येता डेली. हो, दरवाजा उघडा, घरामध्ये आलो, टीव्हीचा चॅनल उघडा, दीपकबाई निर्मा आले. बोला बोला. पूज्यश्री, मागल्या वर्षी जालंधरला मी ज्ञान घेतलं होतं. जागृती तर चांगली राहते आणि नॉर्मल ही राहतो, जसं दादा भगवान सांगतात. पण बिझनेसमध्ये जसे चढ उतार होतात, मी तर ठीक आहे, काही बरं म्हणजे वरी नाही होत. फाईल 1ला काही वरी होत नाही, पण मदरला थोडी होते. त्या खूप टेन्शनमध्ये राहतात फाईल 1च्या निमित्ताने. फाईल 1 जो आहे निमित्त बनतो त्याच्यासाठी. आईने ज्ञान घेतलंय? नाही नाही नाही. मग त्यांना ज्ञानासाठी घेऊन या. हो, ते मुश्किल आहे. तर आता जालंधरला असेल तेव्हा याल. नाही, ते थोडं नाही, हरकत नाही. आता त्यांना एवढंच सांगायचं की मला चिंता होत नाही, तुम्ही का चिंता करता? तुम्हाला खाणं पिणं राहणं शेवटपर्यंत मिळतच राहील, तुम्ही चिंता करू नका. जे इष्टदेव मानतात, गुरु नानक मानतात, गुरु ग्रंथ साहेब ज्याला ज्याला मानतात त्यांना म्हणायचं, हे ईश्वरा, तुम्हाला हा मुलगा पण सोपवला, मुलाचा बिझनेसही सोपवला, मी तुमच्या शरणामध्ये आलो आहे, आम्हाला शरणात घ्या, बाकी कुठली चिंता करू नका. आमच्या गुरुदेवाने चिंता करायला सांगितलेलं नाही आहे, नाही करायची. चिंता झाली तर ईश्वराला समर्पण करा, असं त्यांना समजावं. आता त्यांच्या वरीसाठी मी निमित्त बनतो, तर काय मला प्रतिक्रमण करायला हवं? नाही नाही, त्यांच्या वरीसाठी ती त्यांची चुकीची समज आहे. त्या तुमच्यासाठी तुम्ही निमित्त होता, पण तुमचं काही कारण नाहीच आहे. कारण व्यवसाय यालाच म्हटलं जातं, चढ उतार येणारच. पण आता खाणं पिणं राहणं तर आहे ना तुमच्याकडे? बिलकुल आहे. हा, तर मग दुःखी का व्हायचं? आणि लोकांना तर कितीतरी प्रॉब्लेम्स असतात, दुसऱ्या दिवशी काय खाणार हेही टेन्शन आहे. तर चिंता करायला हवी. खरं तर ती चिंता करायला गरज नाही, कारण आजपर्यंत आपल्याला जेवण मिळालेलंच आहे. आता आपण आत्तापर्यंत जिवंत आहोत. तर मग
काल काल आपल्याला जेवण खाण मिळत राहिलं तर आजही झालं तर उद्याही होईल, टुमॉरो. बघा, हे चिंता करण्यासारखं नाही आहे. ही चिंता केल्यामुळे दुसऱ्या भावाची कर्म बिघडवतोय आपण. या लाईफमध्ये तर काही चेंज होणार नाही आहे, तर मग आपण का बिघडवायचं? यासाठी सांगा तुमच्या आईंना, ईश्वराची प्रार्थना करा, तुम्ही गुरुदेवांची प्रार्थना करा आणि शांतीने राहा. बरं गुरुदेव, ही भाव आरती करताना मनात कसा भाव असायला हवा? खरं तर काय आहे की आपला स्वतःचा आत्मा तो अनुभवास तर आला नाही, तोवर तीर्थंकर भगवान किंवा ज्ञानी पुरुष दादा भगवान तेच आपला आत्मा. तर आपल्या प्रकट आत्म्याची भक्ती त्यांच्याद्वारे आपण करतो. ते स्वतः वितराग आहेत, ते स्वीकार नाही करत, आपल्याच आत्म्याला ते पोहोचतं. पण आपला आत्मा पूर्ण अनुभवास आला नाही तोवर त्यांच्या आत प्रकट झालेल्या आत्म्याला आपण नमस्कार करतो, आरती भक्ती करतो. शेवटी मग आपल्याच आत्म्याला ते पोचणार. आपल्याच आत्म्याचं आवरण तुटेल, निरावरण होत जाईल ईश्वरातला. जय सच्चिदानंद. तुमच्या चरणात कोटी कोटी प्रणाम. माझा प्रश्न हा आहे की आमच्या घरात ज्या फायली आहेत त्या नॉनव्हेज खातात आणि त्यासाठी मलाही बनवण्यासाठी सक्ती करतात. मला काय करायला हवं तुम्ही जरा सांगा. त्यांना समजावून पटवून सांगा. त्यांना म्हणा की नाही का, आपले हातपाय कोणी कापले तर आपल्याला आनंद होईल का दुःखी होईल? तर कुणाचं डोकं कापलं तर किती दुःख होईल त्याला. मला तर त्रास होतोय, मन कबूल नाही करत माझं. तुम्हाला जेवायचं आहे तर मी त्यासाठी खूप लाचार होत असते, मला लाचार करू नका असं सांगायचं. मी समजावते तरी ते ऐकत नाही तर बनवावं लागेल तर बनवा. आणि रात्री बसून 10-15 मिनिटं बसून पश्चाताप करा की दादा भगवान मला हे करावं लागतंय, मी माफी मागते, मला क्षमा करावी, माझ्या निमित्ताने कोणत्याही जीवाची हिंसा होऊ नये, यांना हे खाण्यापिण्यासाठी मला द्यावं लागतं, त्यासाठी मला माफ करा, तुम्ही मला मुक्त करा. आणि शुद्धात्म्याची प्रार्थना करा. त्या जीवाची हिंसा झाली आहे, शुद्धात्मा भगवान हे शरीराला आम्ही लोक खाण्यामध्ये वापरतो, पण तुम्ही जिथे आहात तिथे मोक्षमार्गात पुढे जा आणि आमच्याकडून हे नुकसान तुम्हाला झालं, माफी मागते, क्षमा करावी. अर्धा तास बसून प्रतिक्रमण करा आणि मुलाच्या घरच्यांच्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. तरी सत्संगात आले, त्यांना खरी समज मिळावी, आत्मज्ञान मिळावं, हिंसेपासून ते सुटावेत. प्रार्थना करत राहा, तोंडाने बोलणं बंद करा. बलजीत सिंग, चंदीगड, बोला. सगळी दारं सोडून तुझ्या दारी आलो दादा, दुसरं सगळं ज्ञान विसरलो, एक तुझेच ज्ञान मनाला भावले दादा. 5 आज्ञाची चावी जी लावली तर उघडला बंद अकलेचा ताळा दादा. ज्याचा जसा संयोग होता तो त्याचा झाला, ज्याचा दादांशी संयोग होता तो दादांचा होऊन गेला. दादांचे ज्ञान मिळाले तर निहाल झाला, दादांची आज्ञा पाळली तर कमाल झाला. खूप छान. राग द्वेष आणि क्रोध मान माया लोभ नाही सुटले माझे, जोवर पूजा अर्चा केली पोथ्या वाचल्या अनेक, पण ज्ञानीशिवाय ज्ञान न कळले, मी प्रयत्न केले अनेक. हरलो आलो दादा तुझ्या, मला पदरात घ्या. खूपच छान. क्रोध मान माया लोभाच्या वावटळीत तृणाप्रमाणे उडत होतो, क्रोध मान माया लोभाच्या वावटळीत तृणाप्रमाणे उडत होतो. दादांच्या कृपेने आता ज्ञानाने भारी झालो आहोत. देहाध्यासाच्या भानात राहत होतो, आता आत्मभानात राहत आहोत, आता आत्मभानात राहत आहोत. पूज्यश्री, असं नका म्हणू की वेळ कमी आहे. मला सगळ्या अगोदरच या गोष्टीचे दुःख आहे. तुमच्या कृपेशिवाय काही म्हणू शकेन असं माझ्यात बळ कुठं आहे. दादांच्या मनाला भावतील तीच भजनं शिबिरमध्ये म्हणू. दादांची आराधना करू द्या मला, झोळी कृपेने भरू द्या मला. दादांचे गुण गाऊ द्या, बाकीचे आवरण हटवू द्या. पूज्यश्री, अशी कृपा करावी, तुमचा हात माझ्या शिरावर ठेवा. कारण 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 मी दादांच्या शिबिरात येत राहू की मी दादांच्या शिबिरात येत राहू. कारण दादांच्या शिबिरमध्ये येणं मला छान वाटतं, दादांच्या शिबिरमध्ये येणं मला चांगलं वाटतं. मीही ज्ञानी होऊन जाईन मला असं वाटतंय. खूपच छान. महाविदेहातून दादांची अक्रम गाडी आली आहे, ही अक्रम गाडी आली आहे. पूज्यश्री, दादा माझे दादा आहेत, सिमंदर स्वामी माझे परदादा आहेत, निरुमा माझी माई आहे आणि दीपक माझा भाऊ आहे.
ऐका 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 सगळे महात्मा ऐका, महाविदेहातून दादाजींची अक्रम गाडी आली आहे. ही अक्रम गाडी आली आहे. ज्यांना चढायचे त्यांनी चढावे. पूज्यश्री, ज्यांना चढायचंय त्यांनी चढावे. भीषण भवसागर पार करावे. न चढाल तर मग इकडे आड तिकडे विहीर आहे. ऐका 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 सगळे महात्मा ऐका, महाविदेहातून दादांची अक्रम गाडी आली आहे. ही अक्रम गाडी आली आहे. या अक्रम मार्गाचा दादांनी ज्ञान दिलं होतं. आता ज्ञानाला निरुमांनी साधलं होतं. आता दीपकची पाळी आहे. हेच दादांचे ज्ञान. हीच संपत्ती आमची आहे. हीच संपत्ती आमची आहे. ज्ञान देऊन दादांनी उपकार केलाय. त्याच ज्ञानाला निरुमांनी स्वीकार केलाय. त्याच ज्ञानाचा दीपक बाईने दुनियेत प्रसार केलाय. तरीही आम्ही समजलो नाही तर चूक आमची आहे. दादाजींचे ज्ञान संपत्ती आमची आहे. संपत्ती आमची आहे. दादाजींना प्रणाम करू. निरुमांचे गुणगान करू. पूज्यश्रींचा सन्मान करू. आप्तपुत्रांचेही करणे धरणे ज्ञानात पाळा आहे. या सगळ्यांना नमन आमचं आहे. दादाजींचे ज्ञान हीच संपत्ती आमची आहे. हीच संपत्ती आमची आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. महाराजांना आमचा प्रश्न आहे की आम्ही जे आता सत्संग ऐकलं त्यात नीती आणि अनितीबद्दल आम्हाला समजावलं. मला खूप छान वाटलं. माझ्या लाईफमध्ये हा क्वेश्चन आहे की मी कुठलंही काम करतो आणि 99% पर्यंत काम होऊनही जातं. लास्टमध्ये 1% आमचे काम होत नाही. मग ती आमची प्लॅनिंग असो, मग आमचा बिझनेस जर राहील असेल किंवा आमच्या स्वतःचा जॉबमध्ये असेल. मी याचे मार्गदर्शन घेऊ इच्छितो. 99 झालं तर मजा करा. 1% दुःखी का होत आहे? महाराज, जेव्हापर्यंत 99% ही होतं आणि 100% पूर्ण होण्याचा विचार केला आणि नाही झालं तर मग 99% बेकारच होतं. मग नाहीतर थोडा वेट करा आणि पुन्हा प्रयत्न करा. 1% पूर्ण होण्यासाठी टाईम येऊ द्या, संयोग मिळू द्या. आपण सिन्सिअरली पूर्ण करूया. त्यात काय हरकत आहे? टाइम ही खूप जास्त होतो. तो माणूस जो आहे या नीतीकडून अनितीकडे वळू लागतो. त्याचं मार्गदर्शन द्या मला. नाही आता कारण संयोग गोळा करणं आपल्या सत्तेची गोष्ट नाही, आपल्या नियंत्रणातली गोष्ट नाही. तर मग आपण भाव धरून ठेवूया की हे कार्य पूर्ण करायचं आहे. आणि परवा ज्ञान घ्या तुम्ही, तर तुम्हाला पुढचीही चावी मिळेल कसा व्यवहार करावा, ज्यामुळे आपली दखल संयोगात होऊ नये. आपण समभावात राहू शकू आणि संयोगांना निसर्गाला गोळा करू द्या. आणि संयोग पूर्ण झाले तर काम सगळं पूर्ण होईल. मग एवढी सारी झाले तर हेही होईल. आपण रात्रंदिवस हे लवकर करूया, हे लवकर करा, आपण संयोगांना डिस्टर्ब करतो. यामुळे लवकर होण्याऐवजी उशीर होत असतो. डिस्टर्ब करू नका, सहज भावाने राहा. संयोगच काम पूर्ण करून देईल. नेहमी नीती प्रामाणिकता आम्ही जपण्याचा आमच्याजवळ काय असा उपाय आहे तो मार्गदर्शन करावा दीपकभाई. हो, हाच उपाय आहे. तुम्ही निश्चय करा की नीती प्रामाणिकपणे व्यवहार करायचा आहे. अनिती अप्रामाणिकपणे केलेल्या व्यवहारामध्ये 2-4 वर्ष मजा मिळेल, पण हळूहळू नुकसान होत जाईल. आणि ते 2-4 वर्ष त्रास होईल, पण नंतर नेहमीसाठी शांती राहील, नेहमीसाठी सेफ साईड राहील. आणि नीती प्रामाणिकपणा जपल्यामुळेच बघा, पैसे थोडे कमी होतील तर दुःखी होऊ नका. घरात शांती राहील. आणि जेव्हा पैसे कमी असतील तेव्हा थोडा विचार करायचा टाईम मिळेल. आत्म्याबद्दल थोडा विचार करू शकाल. जास्त पैसे आले तर विचार करण्याचा टाईम नाही. सेफ साईडसाठी सारा दिवस चिंतेत निघून जाईल आणि मोक्षापर्यंतची गोष्ट सुटून जाईल. म्हणजे नॉर्मॅलिटी राहील. जास्तही नाही, कमीही नाही. गरज आहे तेवढं येत राहील. पुढचा व्यवहार पूर्ण होत राहील. नीती प्रामाणिकपणा त्याचा भाव धरून ठेवा. आणि जेवढी अनिती अप्रामाणिकपणा करावी लागते आपल्या इच्छेविरुद्ध, त्याचं प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा, प्रार्थना करा ईश्वराकडे. हे ईश्वरा, हे चूक करावं लागतं आहे, मनापासून पश्चाताप करतोय, मला क्षमा करावी, अशी चूक न करण्याची मला शक्ती द्यावी. समजलं का तुम्हाला? महाराज, एक क्वेश्चन माझा लास्ट आहे. मी खूप ज्ञानींच्या सत्संगात गेलो आहे आणि आज मी इथेही आलो आहे. आमच्या मनात आम्हाला जिज्ञासा आहे की मी कुणाला कुणाला गुरु बनवू आणि माझं जगणं सार्थकी लावू. पण मी हे डिसाईड करण्यात खूपच आता कन्फ्यूज आहे की मी कुणाला गुरु म्हणू किंवा कुणाला नको म्हणू, कुणाला बनवू, काय करू. असं नाही की मी बुद्धीने तर तुम्हालाही ऐकतोय, खूप छान वाटतंय, खूप लोकांना ऐकलं, सगळ्यांचं चांगलं वाटलं. या चांगल्यात एक फायनल डिसिजन कसं घेऊ त्याचे तुम्ही मला मार्गदर्शन करावे. आपण बाजारात शोधतो काय हवं आहे आपल्याला, तर फर्स्ट डिसाईड करा. आपल्याला 5 लाखांचा हिरा हवा आहे की काही
खाणं पिणं हवं आहे, सोनं हवं आहे, चांदी हवी आहे, काय हवं आहे आपल्याला तो गोल ठेवून जिथे मिळेल तिथे पोहोचा. आपलं मन कबूल करत असेल तर पुढे जा तुम्ही. आपल्याला काय मिळवायचं आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे. आणि इतकं नक्की समजून घ्या, काहीही करावं लागतं, इतका जप करा, इतका तप करा, एवढा त्याग करा, एवढं ध्यान करा, इतका मंत्र करा, इतक्या माळा करा, तोवर धर्म आहे. अधर्म सोडवतात, धर्म पकडायला सांगतात, पण धर्म आणि अधर्माच्याही वरची गोष्ट आहे अध्यात्म. आणि अध्यात्मामध्ये करावं लागत नाही, कर्तेपणापासूनच सुटायचं आहे आणि आत्मस्वरूप आपलं जाणून घ्यायचं आहे. आणि इथे तेच तुम्हाला मिळणार आहे, कर्तेपणापासून मुक्त होऊन आत्मस्वरूपाला जाणणं. आणि ते जाणल्यानंतर ते जागृतीत कसं राहायचं तर ते तुम्हाला मिळेल. आणि एक गोष्ट नक्की समजून घ्या, इथे आम्ही तुमचे गुरु होत नाही, तुम्हाला शिष्य बनवतही नाही. तुमचाच आत्मा तुमचा गुरु होत जाईल. बाहेरच्या गुरुची गरज नाही पडणार. नंतर आतूनच तुम्हाला सूचना मिळेल. जरा योगेंद्र सिंग चुका करताय तर आतून गुरु सूचना देईल, हे चुकताय, माफ करा, परत या, माफी मागा, प्रत्याख्यान करा. तर आतलाच गुरु प्रकट होऊन जाईल. बाहेरच्या गुरुची मग गरजच भासणार नाही. फक्त तुम्ही सत्संगात नक्की येत राहा, म्हणजे ही ज्ञानाची जाण यथार्थ अनुभवापर्यंत पोहोचेपर्यंत ज्ञानाची हेल्प मिळत राहील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मला दादाजींच्या 2 गोष्टी समजायच्या आहेत. एक तर त्यांनी हे सांगितले की अक्रम मार्गाच्या लिफ्टमध्ये तुम्हाला बसून दिलं आहे आणि त्यातून हात बाहेर काढू नका. आणि दुसरं ते की चोपडण्याचं औषध आम्ही पिऊन घेतो आणि प्यायचं औषध चोपडून घेतो, याचं काय तात्पर्य आहे? हे लिफ्टमधून हातपाय बाहेर काढू नका याचा अर्थ काय आहे की लिफ्टमन काय म्हणेल, तुम्ही इथे शांतीने उभे राहा, कुठल्याही बटनाला टच करू नका, या दाराला टच करू नका, त्या दाराबाहेर हात काढू नका. तर आज्ञा पालन करायचं आहे. लिफ्टमध्ये लिफ्टमनची ही जबाबदारी आहे, तुम्हाला ग्राउंड फ्लोअरवरून 12th फ्लोअरवर पोचवायचं आहे. तर असं हे दादा भगवान म्हणू इच्छित आहेत की आमच्या आज्ञेचं पालन करा. आज्ञा म्हणजे काही नियम क्रिया नाही आहे, पण समज आहे, जागृती आहे. आधी व्यवहारात मीच अनिता आहे, मीच करता आहे, हे अज्ञानतेमुळे करत होतात. आता जागृतीत राहून करा की मी शुद्धात्मा आहे, अनिता फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. तर एवढ्या जागृतीमध्ये तुम्ही राहा आणि 5 आज्ञांची जागृती राहावी, जागृती ठेवायची, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि चोपडण्याचं औषध म्हणजे काय आहे की भगवंतांनी सांगितलं आहे, समजा काही सांगितलं, त्याग करायचा आहे, तर लोक काय करतात, ज्या दिसत आहेत त्या गोष्टींचा त्याग करतात. आणि मी त्याग केला ही जागृती त्यांच्या बिलीफमध्ये राहतेच. शेवटी अहंकाराचा त्याग करायचा आहे. तर हे क्रियेचा त्याग क्रिया करतात, त्याला म्हणतात मला ज्ञान मिळालं. ते चोपडायचं औषध पिऊन घेतलं. खरं तर पुढचं राहूनच जातं. तपश्चर्या करायची आहे तर तप काय करायचं आहे, कुणी अपमान केला तेव्हा समभावात राहणं हे तप आहे. तर लोक उपवास करतात की मी देहाला जेवण नाही दिलं आणि माझीही तपश्चर्या आहे. ते चूक नाही आहे, पण त्याच्या पुढे जावं लागेल. हे यालाच पूर्णाहुती मानलं तर नुकसान होईल. मग भगवंतांनी सांगितलं त्रिमंत्र, आता जे दादा भगवानांनी सांगितलं नमो अरिहंताणम, तर अरिहंत म्हणजे कोण तर म्हणतात महावीर भगवान. आता अरिहंत महावीर भगवान नाही आहे, ते तर सिद्ध भगवान झाले. तर यांनाच अरिहंत मानून भक्ती करत असतात. तर ही प्राप्ती, जो फायदा मिळायला हवा तो फायदा मिळत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत भगवंतांनी ज्या सांगितलेल्या आहेत. आणि बुद्धी आपल्या समजुतीने उचलून आपल्याच समजुतीने त्या वापरतात. त्यामुळे आत्मतत्वापर्यंत पोचत नाही आणि मोक्ष मार्गात हेल्प मिळत नाही त्याला. दीपकभाई, आम्ही अडालजला येऊ इच्छितो, तर त्यासाठी तुम्ही तिथे येऊन तुम्ही काय करणार? तिथे येऊन करणार काय? खूप तर आजपासून चालू ठेवा, ते इथून चालू करा जोवर येत नाही तोवर. विधी, वाचन, सामायिक प्रतिक्रमण, मोक्षाचा पुरुषार्थ घर बसल्याही चालू करा. आणि एवढ्या फाईल जेव्हा पूर्ण होतील आणि आमचा भाव आहे पोचू आपण. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपकभाई बोला. मी शालिनी गाझियाबादहून. दीपकभाई, विचार सारा दिवस खूप त्रास देतात आणि मी तन्मयकार हे नाही होत, ते त्रास देतच राहतात आणि मन त्रासलेलं राहतं. विचार त्रास नाही देऊ शकत, आपण त्रासतो त्यांना बघून. त्यांची
कागदावरती लिस्ट बनवा, पेपरवर लिहा काय विचार आले, कोणत्या गोष्टीचे विचार आले, पैशाचे जास्त आले, खायचे आले, मोहाचे आले, मानासाठी आले, विषय विकाराचे जे विचार आले त्याचं प्रतिक्रमण चालू करा. शक्ती मागा दादाजींकडून. त्रासायचं नाही, समभावाने निकालात काढा. ज्ञानामुळे सॉल्युशन येईल मनाचं. नाही त्यातच तन्मयकार नाही होत, पण ते चालतच राहतात. बरोबर, तर चालू द्या, ते तर होणारच. त्याला बघायचं आहे, जाणायचं आहे. तुम्हाला जेवढं यायचं आहे या, तुम्ही एक्झिट आहे इथून बाहेर जा आणि या आणि इथून नाही जा. असा विचार करत राहते की दादाजी बरोबर आहेत आणि सगळं काही आहे, पण ते चालतच राहतात, पुन्हा येतात. उद्या त्याचा उपाय सांगितला, लिहा कागदावर कोणत्या गोष्टींचे विचार येतात. आणि बघा, हे दादा भगवानांच्या चरणावरती समर्पित करते. पुन्हा बसायचं 1 तास, आज काय विचार आलेत लिहायचे. दादा भगवान तुमच्या चरणी समर्पित, फाडून फेकून द्या कचरा. पूज्यश्री जय सच्चिदानंद. मी मागल्या वर्षी 2016 दिल्लीतच ज्ञान घेतलं होतं. काय नाव आहे तुमचं? अजय कुमार. हां बोला. आणि त्यानंतर 1 वर्षाचा अनुभव मी 1 मिनिटात तुम्हाला सांगू इच्छितो. आता जे मागचे 40 वर्ष जे माझे गेलेत आयुष्यात, असं वाटतंय की जसे ते व्यर्थ गेलेत. आणि 1 वर्ष माझ्या आयुष्याचा, पूर्ण 40 वर्षाचा आनंद जो मला मिळाला आहे तो मी सांगू शकत नाही आहे पूज्यश्री. खूप छान. सगळ्यांना तोच अनुभव येतो. अहो, एक आयुष्य कुठे गेलं, अनंत जन्म निघून गेले, पण चुकलं काहीच नाही. बेकार गेलं म्हटलं तर, पण डेव्हलपमेंटचे अनुभव घेत 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 आपण इथे आलो आहे. इथे एअरपोर्ट नाही आहे, या रस्त्यावरही नाही आहे, त्या रस्त्यावरही नाही, या रस्त्यावरही नाही. हे सगळं अनुभव घेत आपण आलो आहे. दादाजी भेटले, आता हा एअरपोर्टचा रस्ता खरोखर मिळाला आहे. तर हे चुकीचं नाही. अनुभव घेत डिसाईड झालं आहे की संसारात कुठेच सुख नाही आहे. खरं सुख तर शुद्धात्म्यातच आहे. आणि ते आता सुरू झालं. हे माझे ब्रदर आहेत, हे माझ्या जवळ बसले आहेत, हेही मला माझ्याबरोबर आलेत. त्यांच्याबरोबर माझा खूप क्रोध असायचा. एका बिझनेसमध्ये आहोत आम्ही, आणि 1 वर्षापासून खूपच प्रेम वाढलंय पूज्यश्री दोघांचं. खूपच. आणि ब्रदर इन लॉही माझ्याबरोबर आलेत. आणि पूज्यश्री क्वेश्चन आहे, स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग, वाणीचा संयोग पर आहे, पराधीन आहे. या आत्मा आणि संयोग दोन्ही वेगळे आहेत. स्थूल संयोग म्हणजे पंचेंद्रियांनी जेवढंही अनुभवास येतं ते स्थूल संयोग म्हटलं जातं. बुद्धीने, क्रोधमान, मायालोभाने होतात ते सूक्ष्म संयोग आहेत. आणि ही वाणी जी बोलते, हे तिन्ही संयोग आत्म्यापासून विलग आहेत, पर आहेत. आणि पराधीन आहेत म्हणजे व्यवस्थित शक्तीच्या अधीन आहेत. मन वचन कायाची अवस्था मात्र व्यवस्थित शक्तीच्या अधीन आहे. आपला कंट्रोल नाही आहे त्यावर. आपण ज्ञाताद्रष्टाशिवाय कोणताही कंट्रोल नाही आहे त्यावर आपला. आणि ही लाईन मला कुठल्याही परिस्थितीत खूप सहाय्य करते. करेक्ट आहे. आणि काय सगळ्या आत्म्यांचा मोक्ष व्हायचा आहे पूज्यश्री? नाही होणार. ते जसं नदीचं पाणी थोडं भाग मिळतो समुद्राला, नंतर भाग नंतर मिळतो, दुसरा तिथे जॉईंट होत राहतो, असं प्रवाहासारखं आहे हे जग. अव्यवहार राशीतून व्यवहार येत राहतात जीव. व्यवहारवाले जीव पूर्णता मिळवून मोक्षास जातात. व्यवहार नेहमी नदीच्या प्रवाहासारखा चालू राहणार. तर काही आत्मा नेहमी भटकत राहतील? नाही, भटकणं म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये पुढे जात राहतात.